तुम्ही जर आम्हाला विरोधातच समजत असला तर मला कशी निवडून नाही मला मराठा जर खरं सांगतो तुम्हाला विरोधात जर असता सुशील कुमार शिंदे साहेब कधीच मुख्यमंत्री झाले नसते. माझ्या बहिणीवर अन्याय झाला, देश सांगायला अन्याय झाला, तिला नाशिक मधून उभा करते. तर ते यायला जेल पण काय म्हणून माहिती आहे का? अरे इकडे बोल तिकडे तिकडे बोल. मला हे सांगा, तुम्हाला एवढ्या वेळेला गर्दी करायला धनगर लागतो, वंजारी लागतो, ओबीसी लागतो. काय झाला असतं तिकडे आले तिकडे हे डोळे उघडण्याचं गरजेचं. मराठ्यांच्या विरोधात जाण्यापेक्षा यांनी यांचे शत्रू खरे ओळखायला पाहिजे. यांच्या सभेला जाता धनगर पण जातो. यंदा तरी एवढ्या वेळा म्हणला का धनगराला आरक्षण द्या, कशाला का करा मग? एकदा तरी ती मुलगी तिचं सासर आहे तिथं नाशिकला, हे तरी सासरवाडीत आहे तर खातो लोकांचं. हे सासरवाडीत आला नाही, तिचं ओरिजिनल सासर ते तिथं उभा राहिलं तो आला कोणा तो खाला. तुमचे शत्रू तुम्हाला ओळखायला पाहिजे. तुम्ही विनाकारण आम्ही तुम्हाला सांभाळले, तुम्ही आम्हाला शत्रू म्हणायला लागला. मराठा जर यांच्या विरोधात असता तर गोपीनाथरावजी मुंडे साहेबांना मराठ्यांनी इतक्या मतांना निवडूनच दिलं नसतं. त्यांच्या मुलीला त्यांना खासदार केलंच नसतं, त्यांच्या पुतण्याला आमदार केलंच नसतं, आणि त्यांच्या दुसऱ्या मुलीला सुद्धा आमदार केलं नसतं. एवढं मदत करू तुम्ही जर आम्हाला विरोधातच समजत असला तर मला कशी निवडून देत नाही मला? एवढे समजून तुम्ही आमच्याच मागे लागणार. तुम्ही हाय तरी किती? 6 लाख तुम्ही 6.5 लाख तर एकटे दिले, त्याच्यात 3 लाख 3.5 लाख मुसलमान खाली काय राहिलं? तरी आम्हाला विरोधक समजणार का? बरं तुम्ही आमचा अन्याय करायला लागला, आमचा अन्याय करायला लागला? याच्यासाठी आम्ही तुम्हाला समजलं. मराठा जर खरं सांगतो तुम्हाला विरोधात जर असता सुशील कुमार शिंदे साहेब कधीच मुख्यमंत्री झाले नसते. मराठा जर जातीवादी असता मनोहर जोशी कधीच मुख्यमंत्री झाले नसते, देवेंद्र फडणवीस कधीच झाले नसते, सुधाकर नाईक साहेब कधीच झाले नसते, ए आर आंदोलन साहेब कधीच झाले नसते. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.